मी पोचलो आहे जिनिव्हामध्ये आणि सडनली म्हणजे एकदम आत्तापर्यंत ज्या काही सिटी मी फिरल्या छोट्या छोट्या त्या एकदम प्रॉपर स्विस ब्युटी म्हणजे नेचर ग्लेशियर आणि पूर्ण म्हणजे जे नॅचरल ब्युटी होती ती एक्सप्लोर केली. आणि आता सडनली मी इथे ह्या कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये आलेलो आहे आणि बघूया आता इथला एक्सपिरियन्स कसा राहतो इथे. समोर ट्राम आलेली आहे. चला त्याचमध्ये जाऊ ट्राममध्ये. येस थांब थांब बघूया कुठे चालली आधी. हां नेशन्स. थांब आपल्याला जिनिव्हाला आपलं याला जायचं लेक जिनिव्हाला. हां लेट दिस गो. No, where does this go? Dad. काय रेकॉर्ड करायचं. Now where does that go though? तर मी बघतो पहिल्यांदा की इथून युनायटेड नेशन्सच्या बिल्डिंगला कसं पोचायचं. नेटच गेलं माझं. Which tram is ours? Daddy? Daddy? This one is this way from the faster. What is 10? It goes all the way down. आपण इथे आहे. But where do we have to go? First we have to go to जिनेवा लेक जिनेवा. I think that's नेशन्सवाली गेली असती. पण जाईल. जॉर्डन बोटॅनिक होती ती. गेली का ती? माहित नाही आहे. Oh my god. ट्रेन स्टेशनवरून मी 15 नंबरची ट्राम घेतली होती नेशन्स
तर नावावरूनच मला कळालं की ही युनायटेड नेशन्सपर्यंत म्हणजे त्यांच्या हेडक्वार्टरच्या ऑफिसपर्यंत जात असेल. त्यामुळे मी बसलो आणि आलेलो आहे युनायटेड नेशन्सच्या ऑफिसच्या इथे. चला. रस्त्यांवर फारशी गर्दी नाही आहे. हा संडे आहे आणि त्यानंतर ईस्टरचा विकेंड असल्यामुळे बरेचसे लोक घरीच आहेत असं वाटतं. हे युनायटेड नेशन्स आतमध्ये जाता येत नसलं तरी इथे सर्व जे युनायटेड नेशन्सचे सभासद आहेत त्या सर्व नेशन्सचा इथे फ्लॅग लागलेला आहे. आता मी बघतो की आपला इंडियाचा फ्लॅग कुठे दिसतोय का. त्या ही जी ब्रोकन चेअर दिसते ती एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ युनायटेड नेशन्सच्या ऑफिसच्या समोर आहे. आणि ही जी ब्रोकन चेअर इथे बसवलेली आहे ती बनवली होती डॅनियल बर्सेट. सो हा एक खूप फेमस असा स्कल्प्टर होता. त्यांनी 1997मध्ये ही चेअर बनवलेली आणि ही या कारणासाठी बनवली गेलेली की त्यांना याच्या माध्यमातून ह्युमॅनिटी अँड इन्क्लुजन याच्याबद्दल त्यांना सांगायचं होतं. तर ही जी चेअर आहे ही इट इज मेड ऑफ डगलस फिर वूड अँड इट स्टँड्स 39 feet टॉल इन फ्रंट ऑफ युनायटेड नेशन्स. हे डगलस फिर वूडपासून बनवलेली आहे आणि 39 feet उंच आहे आणि ती एक्झॅक्टली जसं मी बोललो युनायटेड नेशन ऑफिसच्या एक्झॅक्टली समोर आहे. या ब्रोकन चेअरचं जसं मी म्हटलं की इट इज अ मॉन्युमेंट सिम्बॉल ऑफ ह्युमॅनिटी अँड इन्क्लुजन. तो जो चौथा लेग आहे चेअरचा तो इंटेन्शनली ब्रोक केलेला आहे आणि त्याच्यातनं मेसेज असं त्यांना द्यायचं आहे की इवन वॉरचे जे विक्टिम्स आहेत इवन म्हणजे ते पण दे आर ऑल्सो स्टील स्टँडिंग टॉल विथ डिग्निटी. So the messaging is basically any anti-personal things or any hate, racism, casteism. So त्याच्यावरून don't do any violence. That is the message. इथे हे व्यवस्थित दिलेलं आहे. ब्रोकन चेअर इज अ सिम्बॉल ऑफ बोथ फ्रॅजिलिटी अँड स्ट्रेंथ, precariousness and stability, brutality and dignity.
Originally conceived by Handicap International with the aim of urging nations to ban anti-personnel mines in 1997 and cluster munitions in 2008. Broken Chair is an ongoing symbol of the desperate cry of war-torn civilian populations. Broken Chair is a reminder to the world's nations to protect and aid our civilian victims. It invites each one of us to denounce that which is unacceptable. चला इथे घड्याळ बनवलेलं आहे गार्डनमध्ये. हो घड्याळ आहे. 6:10 झालेले आहेत. हो मागे बघा लेक जिनिव्हा. सगळ्या बोट्स वगैरे लावलेल्या आहेत. इथे मध्ये एक फाउंटन असतं या लेक जिनिव्हामध्ये. तर ॲक्च्युली मी जोपर्यंत त्याचा व्हिडिओ घेईल तोपर्यंत ते क्लोज होऊन गेलं. असं मोठं उंचपर्यंत जातं ते फाउंटन. एक्झॅक्टली मध्ये त्या लेकच्या मधोमध्ये. आणि वेदर मस्त असल्यामुळे लोक बाहेर पडलेली आहेत.